नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात आणि बातमी आहे ती डोंबिवलीमधल्या आगीची। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये 3 मोठे स्फोट झाले। बॉयलरमध्ये 3 मोठे स्फोट झाले। केमिकल कंपनी असल्यामुळे आग झपाट्याने पसरली। या स्फोटामुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 50 जण यामध्ये जखमी झालेत। जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। भीषण स्फोटामुळे परिसरातील अनेक घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालंय। या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली आणि परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत धुराचे लोट या ठिकाणी पसरलेले होते। तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते। MIDC परिसरामध्ये अंबर केमिकल कंपनीला ही आग लागली। बॉयलरमध्ये 3 मोठे स्फोट झाले। याचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ऐकू येत होता। तसेच परिसरामध्ये इमारती हादरल्या, इमारतींच्या काचा फुटल्या, दुकानांचे शटर उखडले गेले। इतका हा स्फोट भीषण होता। तर डोंबिवली MIDC मध्ये हे भीषण स्फोट झाले। डोंबिवली MIDC मधील फेज 2 मध्ये असलेल्या केमिकल कंपनीमध्ये बॉयलरमध्ये हे स्फोट झाले। डोंबिवली MIDC मधील स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। आगीमध्ये 50 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते। कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे। बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली। स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या। कंपनीमधील आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत।